नमस्कार, मानदेश भूषण मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मंदिरातील। आणि आज आपण मंदिरामध्ये आलेलो आहे। ते झुंझुरमास अशा पद्धतीचे एक जेवण असतं। खरं तर या जेवणाबरोबरच अजून एक या उत्सवामध्ये जेवण असतं, ते म्हणजे गोंदवलेकर ग्रामस्थांना। खरं तर ही दोन जेवण देण्यापाठीमागचे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची काय संकल्पना आहे हे आता आपण खास जाणून घेऊया। आपण आलोय ते गोंदवलेकर ग्रामस्थांच्याकडे। आता आपल्याशी सर्वप्रथम बोलणार आहेत गोंदवले ग्रामपंचायत माजी सरपंच गुलाबराव कट्टे अर्थात अण्णा। अण्णा, काय संकल्पना आहे महाराजांची? ब्रह्मचैतन्य महाराजांची हे पुण्यतिथी म्हणून की 16 तारखेला सुरू झाली आणि 25ला बंद होती, म्हणजे 10 दिवस उत्सव असतो। त्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरपासून ते 10 दिवस उत्सव म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरला जातो की सर्व समाजा, सर्व धर्म समाजा सर्व इथं आल्या जातो। आणि हे उत्सवाला महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वजण येतात आणि महाराजांच्या म्हणजे लाखोच्या पुढं रोज जेवणाला मंडळी असतात। त्या निमित्तानं इथं कधीच काही कमी किंवा पाणी म्हणा किंवा आंघोळीला म्हणा किंवा गरम पाणी म्हणा किंवा त्यांची झोपण्यांची गैरसोय म्हणा हे कधीच आज तागायत झालेली नाही। आणि ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मंदिरमध्ये गावकऱ्यांना एक जेवण असतं आणि त्या जेवणाच्या निमित्तानं की ट्रस्ट के जे कामगार मंडळी आहेत त्यांना सूचना करून गावातल्या सर्व घरटी जाऊन सगळ्याला आमंत्रण देण्याचं काम ट्रस्ट करत आहे। आणि ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना चांगली सद्बुद्धी देतात आणि बाबांनो, माझी गावची बाळगोपाळ आणि माझ्या शेजारी पाजारी जे गावातली किंवा महाराष्ट्रातली मंडळी जी येतात त्यांना कायम स्वरूपाचं जेवण असतं, पण माझ्या गावकऱ्यांना एक सेपरेट जेवण असतं। आता खरं तर अजून एक महाराजांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। गोंदवलेकर ग्रामस्थांना जेवण दिल्यानंतर खास करून झुंझुरमास एक जेवण आहे। तर काय या जेवणाची संकल्पना महाराजांची आहे हे आता जाणून घेण्यासाठी आपण नंदकुमार कुलकर्णी यांच्याकडे आलेलो आहे। काय काका संकल्पना असावी? आम्ही तेने सुखी विठ्ठल म्हणा मुखामुखी, तुमचे एरे वित्त धन ते मज मृत्युके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी। महाराजांच्या परंपरेमध्ये कायम एकादशीचं व्रत केलं जायचं आणि महाराजांची वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा, त्यांच्या घरी कायम पंढरपूरची वारी असायची। आणि ह्या धुंधुरमासाचं महत्त्व असं आहे, प्रत्येक वारकरी दशमीला सायंकाळी काहीही खायचं नाही, एकादशीला पूर्ण उपवास करायचा। आणि ह्या उपवासाची जे पारणा असतं किंवा सांगता असते हे सूर्योदयानंतर लगेच महाप्रसादाचं आयोजन असतं। सर्व वारकरी पूर्ण दिवसभर निराहार राहून दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला अन्न ग्रहण करतात। त्याला धुंधुरमास म्हटलं जातं। आणि खऱ्या अर्थानं या गोंदवलेच्या उत्सवाच्या पुण्यतिथीची जी सांगता होत असते ही द्वादशीला होत असते। असंख्य भाविक ह्या ठिकाणी येऊन महाप्रसाद घेत असतात आणि आपला आत्मा तृप्त करत असतात। आणि खऱ्या अर्थानं जी काही धुंधुरमासाची समाप्ती असते ह्याला धुंधुरमास म्हटलं जातं। द्वादशीला सकाळी सूर्योदयाचं जेवण असतं। असंख्य इथं सेवेकरी असतील, भाविक असतील, पंचकृषीतील सर्व या ग्रामस्थ असतील गोंदवल्यातील, या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदाय महाराजांवर नितांत श्रद्धा असणारे हा प्रसाद घेतल्यानंतरच खऱ्या अर्थानं या पुण्यतिथीची सांगता होत असते। जय महाराज। काका, तुम्ही संकल्पना सांगितली, पण आजच्या जेवणाचे जे वेगळेपण बघायला मिळालं ते वेगळेपण काय आहे? आता धुंधुरमासाचं असं वैशिष्ट्य असतं, आता ह्या पौष महिन्यामध्ये थंडीचा पिरियड असतो आणि थंडीच्या पिरियडामध्ये शरीराला जे पोषक असतं, बाजरीची भाकरी असेल, लोणी असेल, ताक असेल, वांग्याची भाजी असेल, मसाला भात असेल, हे आरोग्यासाठी अत्यंत उपयोग थोडंसं उष्ण पदार्थ लागतात। आणि ती बाजरीची भाकरी तीळ टाकून
तूप देऊन हा प्रसाद सर्वांना वाटला जातो. हे एक वैशिष्ट्य आहे, आरोग्यदायक असा ह्या ठिकाणी हा प्रसाद दिला जातो. खरं तर गोंदवलेकर महाराजांचा उत्सव म्हणजे सर्वांच्या एक मनामध्ये एक मोठा उत्सव असतो आणि प्रत्येक भाविक गोंदवलेच्या चरणी महाराजांच्या चरणी येत असतो. पण या उत्सवामध्ये एक 2 गोष्टी वेगळ्या पण आहेत. त्या म्हणजे गोंदवलेकर ग्रामस्थांनी एक महाराज कायम जेवण देत असतात. हे आपण गुलाबराव कट्टे यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. का देत असतात महाराज हे जेवण, आणि दुसरं जेवणाची उत्सुकता जी असते ते झुंजूर मास जेवण हे केव्हा असते आणि जेवणामध्ये काय असतं हे आता आपल्याला नंदकुमार कुलकर्णी अर्थात काकाने सांगितलेले आहे. या उत्सवातील 2 जेवण केव्हा असतात त्याची सर्व भाविकांना उत्सुकता असते आणि ती उत्सुकता कधी केव्हा आणि कशा पद्धतीनं जेवण असते याची आपल्याला नंदकुमार कुलकर्णी आणि गुलाबराव कट्टे यांनी माहिती दिलेली आहे. दोघांनाही मनापासून धन्यवाद.